दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही करतोय. 17ला होते सुरुवात. स्ट्रायकरवरती खेळाडू आपण पाहतोय जय भोईर, नॉन स्ट्रायकरवरती हरीश आंग्रे, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ब्लॅक स्क्रीन एंड नुसार मारा करतोय गोलंदाज आशिष उद्दार. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी थोडासा बाउन्स ट्रॅक करण्याचा वापर केला, थोडासा खांद्याचा वापर केला गेला आणि पहिला चेंडू या ठिकाणी बीट केला जातोय. थोडासा गोलंदाजावरती सर अंपायर सर सांगतायत की बाउन्सचा वापर केला, थोडंसं त्याला सांगण्यात येते की याच्या पुढचा जर चेंडू आला अशा प्रकारचा तर कदाचित त्याच्यावरती तुम्हाला खराब चेंडूची ही खेळ सांगता येईल. परंतु या बॉलवरती बॅटची इनर एज घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये जय भोईरनं केलं काय, पहिला धक्का टीमला. दोन्ही खेळाडूचे दोन्ही टीमचे 12 अतिरिक्त खेळाडू आपण कॉमेंटर बॉक्स मध्ये पाठवा. आम्ही वारंवार तुम्हाला सूचना करतो. मॅन ऑफ द मॅच मानस साबळे या खेळाडूला देऊन त्याला गौरवण्यात येते. संतोष विखारे यांच्या पवित्र शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी मानस या खेळाडूला देऊन त्या ठिकाणी गौरवण्यात येते. चांगला खेळ त्यांनी साकारला गेला आणि मॅचला चांगला खेळ दाखवून करंजाडे इंडियन्स टीमने ती मॅच जिंकली. विनोद साबळे सर आपण पाहतोय त्यांनी सुद्धा 5वं षटक चांगलं फेकलं आणि 2 बॉलवरती 11 धावा आल्यानंतर सुद्धा 4 बॉलवरती धावा रोखल्या गेल्या 10. एक चांगलं वैशिष्ट्य पाहायला मिळालं. 3 चौकार मारले तर मारुती पोपट यांच्याकडून खेळाडू आपण पाहतोय प्रणय पोपट साठी, परंतु प्रणय पोपट या बॉलवरती होते आउट. थँक्यू डीजे. 2 विकेट घेतल्या जातात. गोलंदाज आशिष उद्दार या गोलंदाजाकडून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ती सनरायझर्स करंजाडे टीम कडून आपण प्रवीण दुगाडे सर यांना त्यांचा आवाज ऐकता महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे त्यांच्या नावाचा इतर फार पसंती त्यांना सुद्धा दिली जाते. परंतु थोडेसे हेल्थ इश्यू त्यांचा, त्याच्यामुळे बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये त्यांची वर्णी खऱ्या अर्थानं लागली होती. परंतु स्वतःहून सांगितलं की थोडा मी ठणठणीत झालो की पुन्हा एकदा त्याच जोमात त्या दहशतीमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या पटलावरती आवाज ऐकायला मिळेल. परंतु या लीगमध्ये त्यांनी जरूर उल्लेख केला की वाईट बॉल येतोय. त्यांनी जरूर उल्लेख केला काल पण की ज्या ज्या मोठ्या स्पर्धेमध्ये मी जातो त्यावेळेस या करंजाडे प्रीमियर लीगचा आवर्जून उल्लेख करतो, परंतु का करू नये हे स्वतःहून सांगितलं गेलं. आणि तदनंतर त्यांनी सुद्धा सांगितलं की या मैदानावरती आल्यानंतर माझी जी हेल्थ इश्यू आहे तो माझा या क्रिकेटवरती आल्यानंतर मी व्यवस्थित ठणठणीत होईन असं त्यांनी सुद्धा संदेश दिला. त्यांना पण आपण शुभेच्छा व्यक्त करूया. या जर इनिंगचा विचार केला ना सर, आपण पाहतोय पूर्णपणे गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळतोय. आशिष बोरकर या गोलंदाजाचा प्लेड ऑन विकेट आपल्याला या बॉलवरती घेताना पाहायला मिळाला. फलंदाजानं अगदी बॅटची इनरेज घेतली होती आणि तदनंतर एष्ट्यांवरती आलेला चेंडू फलंदाज बाद होतोय. 3रा सुनील. नाईट रायडर्स करंजाडे हा संघ आणि
पूर्णपणे आता नाईट रायडर्स करंजाडेला थांबवलं गेलं या मॅचमध्ये. मॅचला अगदी बरोबर 9:15 सुरुवात झाली गेली आणि कालच्या दिवसामध्ये थोडासा उशीर झाला होता. उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला, गणपती बाप्पाला साकडं घातलं गेलं की ही स्पर्धा अगदी निर्विघ्नपणे पार पडो आणि त्यानंतर ही स्पर्धेला अगदी सातत्य राहिलं गेलंय. अजूनही उद्याचा तिसरा दिवस आहे. उद्या प्रजासत्ताक दिन, अगदी रिपब्लिक डे आपण पाहतोय. अगदी भारताचा ध्वज फडकावून आपण पाहतोय. 26 जानेवारीला या स्पर्धेचा शेवटचा दिवस आपल्याला पाहायला मिळेल. परंतु आजचा हा दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामध्ये सुद्धा चांगल्या मॅचेस होतील अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून असेल. दुसरी मॅच आपल्याला पाहायला मिळते ए पोल मधून. आपण नवी मॅच पाहतोय सनरायझर्स करंजाडे आणि नाईट रायडर्स करंजाडे अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला सन्नी कैकाडे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश दादा शेलार यांची टीम आणि कर्णा शेलार यांची टीम आपण पाहतोय. फिल्डिंग करणारी गोलंदाज तयार आहे. अशी 6 पुन्हा एकदा बॅटची थोडीशी इनर एज घेतली आहे. चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे, सीमा पार येतोय. अगदी अकाउंट ओपन करणारा चौकार. पहिलं षटक प्रोग्रेस वरती आशिष उद्धारला आपण पाहतो, ज्यामध्ये 3 विकेट आणि 1 वाईट फेकला होता. त्यानंतर आली या ठिकाणी चौकार आणि या शेवटच्या बॉल वरती आशिष उद्धार. या मॅच मध्ये कसली अगदी थरारक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. संपलाय सेकंड पॉवर प्लेला. या ठिकाणी होते सुरुवात. कृष्णा वागे हा गोलंदाज सेकंड ओव्हर घेऊन आलेत. पहिलाच बॉल आपण पाहतोय. विकेट किपर दिनेश शेलार यांना आपण पाहतोय, ज्यांनी काल चांगले विकेट किपर, आज सुद्धा चांगला खेळ त्यांच्याकडून केला जातोय. अगदी प्रत्येकाचे काल लाभ प्रवीण सरांनी जरूर घेतले, परंतु आपण नयन पांचाल यांचा जर विचार केला, त्यांना आम्ही पाहिले स्वतःहून समोरून. अगदी असं विकेट किपिंग करायचे ना की चेंडू अगदी हातामध्ये ठेवून पाठीमागे घ्यायच्यात असं आणि पाठीमागे बघायचे विकेट किपरच्या, की जेणेकरून बॅट्समनला वाटेल की चौकाराच्या दिशेने चेंडू गेलाय की काय, आणि पटकन अगदी एष्ट्यांवरती चेंडू लावायचे. असे अगदी चपल विकेट किपर म्हणून नयन पांचाल यांना आम्ही नेहमी पाहिलंय. परंतु तशीच मित्र हरिओम पनवेल मधून ते प्रतिनिधित्व करायचे खेळताना, आणि आज लीग मध्ये खेळ करताना दिनेश पाटील यांना आपण पाहतोय विकेट किपरच्या. दिनेश शेलार यांना पाहतोय जे विकेट किपिंग करतायत. चांगली विकेट किपिंग करताना आपल्याला आज या मैदानावरती खेळ करतायत. सेकंड ओव्हर घेऊन आलेले कृष्णा वाघे चांगली गोलंदाजी हाताळतात. पहिल्या बॉलवरती डॉट, नंतर आली सिंगल आणि या बॉलवरती चुकीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चेंडू जातोय विकेट किपरच्या पाठीमागे, लॉंग लेग सीमा पार येतोय 22चा चौकार. शिवनाथ भोईर यांना कोण विसरेल, ते सुद्धा फार चांगले विकेट किपर म्हणून अगदी ओपनच्या क्रिकेटमध्ये त्यांनी सुद्धा खेळ चांगला साकारलाय. ते विश्वनाथ भोईर आपण पाहतोय न्यू गोल्डन पोसरी संघाचे एक महत्वपूर्ण प्रतिनिधित्व करणारे हिस्सा होणारे बिदरबडीन, ते सुद्धा चांगले विकेट किपिंग करायचे. त्याची आठवण करून देणारे प्रत्येक विकेट किपर आपला आता घडले जात आहेत. आणि 10 फलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ संपला जातो आणि 4 चेंडू नंतर धाव संख्या झाली ती फक्त 10 या अंकावरती. 10 चेंडू संपलेत आणि 10 धावा धावफलकावर
रन रेटचा जर विचार केला तर प्रति बॉल मागे एक सिंगलच्या बरोबरीनं चाललाय तो. आता बॅटिंग करत असताना नाईट रायडर्स करंजाळे हा संघ, सन्नी कैकाडी यांचा संघ आणि जे संघ मालक आपण पाहतोय की अगदी लवकरच स्वस्त्यामध्ये बाद झाल्या गेल्या आणि त्यानंतर मिडल ऑर्डरच्या खेळाडूंना पूर्णपणे त्याच्यावरती खांद्यावरती जबाबदारी आली आहे ती नाईट रायडर्स करंजाळे या टीमची. कृष्णा वाघे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती चांगली गोलंदाजी हाताळत आहेत. हा चेंडू नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शैलेश चव्हाण, ज्या वेळेस तुम्ही अक्रॉस केलता त्यावेळेस अगदी एस्टेनच्या मधोमध सापडता आणि तेच केलं शैलेश चव्हाण. थोडंसं अक्रॉस झाले आणि लेग बिफोरची विकेट मिळते. पंचाने बोट उंच केला, खेळाडू होतोय बाद. शैलेश चव्हाण बॅक टू द पॅव्हिलियन. महाराष्ट्राच्या भूमीवरती, या रायगड भूमीवरती करंजडे गावामध्ये ही चालू असलेली टुर्नामेंट आपण पाहतोय आणि या टुर्नामेंटमध्ये सुद्धा शिवरायांची गीतं ऐकायला मिळत. डीजेला सुद्धा धन्यवाद. धावफलकावरती धावा आहेत त्या 10. हा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या मस्तकावरून दस्तक देणारा षटकाराची गरज होती नाईट रायडर्स करंजाडे टीमला. तो ठोकतोय 8व्या क्रमांकावरचा अक्षय हा खेळाडू षटकार. पार चौकार. डीजे 20 जाबा धावफलकावरती आहेत. हरीश आंग्रे यांना आपण पाहतो त्यांच्या सलामीला आले होते आणि त्यांना फक्त 3 चेंडू खेळायला मिळालेत आणि त्यामध्ये एक चौकार एक सिंगल घेतली जाते. चांगली टपली दिली आणि त्या बॉलवरला पाठवलं शॉट थर्डमॅनच्या डोक्यावरून डीप थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे चौकार पाहायला मिळाला. गोलंदाज आशिषचा नेक्स्ट बॉल आडव्या बॅटनं चांगला फटका सजवलाय. काय लाजवाब फटका मारलाय. आशिष आंग्रे जे आहेत 40+ चे खेळाडू आणि ठोकतायत अगदी नव्या खेळाडूला लाजवेल असा षटकार. बरोबरीनं 26 जाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना नाईट रायडर्स करंजाडे या टीमची धावसंख्या आपण जर पाहायला गेलेला सन्नी कैकाडी ज्यांचा संघ आहे जो पूर्णपणे अडचणीमध्ये होता. मला का प्रमोट केलं प्रमुख 2 मध्ये असं सांगतायत. हरीश आंग्रे हा बॉलवरती चांगला फटका सजवला होता. क्षेत्ररक्षक शॉट कव्हर मध्ये या चेंडूला जेल कॅरी करायचं होतं परंतु थोडासा बॅलन्स गेला आणि त्यानंतर जीवनदान मिळतोय तो हरीश आंग्रे या खेळाडूंना. कारण एक प्रमुख अगदी आघाडीचे युवा खेळाडू होते त्यांच्याकडे सुद्धा क्षमता होती परंतु कॅप्टन खर्णदारानं खऱ्या अर्थानं प्रमोट केला हरीश आंग्रे यांना की आपण आघाडीला जाऊन चांगला 1-2 मोठे पटके लागावून थोडंसं प्रेशरमध्ये टाकू शकता सनरायझर्स करंजाडे टीमला. परंतु जरी आघाडीचे फलंदाज बाद झाले असते मिडल ऑर्डरमध्ये खेळाडू बाद झाले तरी हरीश आंग्रे या सामन्याला पुढे नेत आहेत. हा चेंडू फुलटॉस बॉल प्रॉपर टायमिंग पाहायला मिळाला. नजाकत या बॉलवरती आणि तेवढीच बॅटिंग नजाकत भरली आहे ती फलंदाज अक्षयच्या बॅट मधून येतोय दुसरा षटकार.
वरती धाव आहे 33 धावा धावफलकावरती. या पोल मधून जर विचार केला, ए पोल मधून तर हा दोन्ही टीम एक एक जिंकलेत. म्हणजे जो एक एक्स्ट्रा जिंकेल ना, ही मॅच जो जिंकेल ना तो प्लस पॉईंट मध्ये असेल, कारण त्यांना थोडंसं टेन्शन कमी येईल. पण तो त्यासाठी असलेली लढत आहे. तुम्हाला जर अगेन्स्ट खेळणार सनरायझर्स करंजाडे संघ हे पण विसरून चालणार नाहीये त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण जेवढा तुम्ही धावा कराल ना तेवढं तुमचं प्लस पॉईंट असेल. अन्यथा तुम्हाला जर धावा कमी आल्या तर काल आपण पाहिलं असेल एकतर्फी मॅच पाहिली गेली जी सनरायझर्स करंजाडे टीमने जिंकली. सूरज शेलारने चांगला बॅटिंग केली, तब्बल 2 षटकामध्ये सामना संपवला होता. म्हणजे जेवढा तुम्हाला धावा कराल ना नाईट रायडर्स टीम, तेवढे मी तर म्हणेन तुमची बाजू भक्कम होईल ती या मॅच मध्ये. व्हाईट बॉल येतो, या बॉलवरती अतिरिक्त धाव जोडली जाते. स्कोर कार्ड वरती धाव संख्या झाल्या 34 या अंकावरती. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. राईट आर्म ओर द विकेटने मारा करतायत. हा चेंडू क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी चांगला झेल कॅरी केला. सूरज शेलार लॉंग ऑन मध्ये, फलंदाज बाद होतोय अक्षय. चांगला खेळ पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड वरती धाव संख्या धावफलकावरती कौस्तुभ फडके नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येऊन होतोय. धावफलकावरती धाव आहेत त्या 34 धावा धावफलकावरती. खेळाडू बाद झालेत ते नाईट रायडर्स करंजाडे टीमचे तब्बल 7 खेळाडू बाद झालेत. अगदी दुसऱ्या क्रमांकावरचे आणि अगदी 9व्या क्रमांकावरचे 2 खेळाडू खेळ करतायत. कौस्तुभ फडके आणि त्यांना साथ दिली जाते. अगदी 40+ चे खेळाडू हरीश आंग्रे यांना आपण पाहतोय स्ट्राईक वरती. गोलंदाज कैलास यांचा पहिलाच बॉल. हरीश आंग्रे अगदी बरसलेत मैदानाच्या आतमध्ये. विलोकनीय फटकेबाजी पाहायला मिळते. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून तडाखा पाहायला मिळाला. बिग हिट 6 धावसंख्येचा षटकार. शेलार आपण पाहतोय गोलंदाज स्वतः कॅप्टन आहेत मी तर म्हणेन करंजाडे सनरायझर्स करंजाडे टीमचे. बॅक टू बॅक दुसरा फटका हरीश आंग्रेसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण 40+ चे खेळाडू आहेत आणि 40+ चे खेळाडू अगदी विलोकनीय फलंदाजी पाहायला मिळते. ऑन साइड परफेक्ट टायमिंग आणि अगदी जसा मेरिटनुसार चेंडू येतोय ना त्यात मेरिटनुसार चेंडूला ट्रॅव्हल केलं जात आहे. हरीश आंग्रेंच्या बॅटमधून येतोय हा दुसरा षटकार. धाव संख्येचा आलेख पाहिलं तर 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. त्या बॅटिंग करत असताना नाईट रायडर्स करंजाडे टीमची धाव संख्या झाली आहे. चांगली फलंदाजी आपण पाहतो ज्यामध्ये 3 षटकार 1 चौकाराचा समावेश आलाय नाईट रायडर्स टीम साठी. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझन मध्ये खेळ करायचा होता. गोल्डन स्पॉट्स वरती चेंडू फेकला. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. कैलास शेलार आपण त्यांना पाहतोय स्वतः कर्णधार आहेत या टीमचे आणि त्या कर्णधाराची भूमिका काय असते या बॉलवरती त्यांनी दाखल. थोडासा भन्नाट वेग पाहायला मिळाला आणि त्यानंतर थोडंसं थांबवलं गेलं. हरीश आंग्रे या खेळाडूंना स्ट्रायकरवरती आपण त्यांना पाहतोय राऊंड विकेटने मारा करतायत. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइड रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या आबाकाच्या बाहेर मस्तकावरून दस्तक देणारा या षटकामधील तिसरा षटकार. डीजे धावफलकावरती धावा आहेत त्या 52 धावा धावफलकावरती लागल्यात नाईट रायडर्स करंजाडे या टीमची धावसंख्या. हा चेंडू थोडासा मिस टायमिंग पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक वेगाने धावा देतील. सूरज शेलार अगदी पाहतोय आपण जे अगदी वायडिश मध्ये होते तोपर्यंत वेगामध्ये डीप मिड विकेट पर्यंत धावत आले. त्यानंतर त्यांना माहिती महत्वपूर्ण विकेट आहे आणि ती विकेट मिळवली जाते. बऱ्याचशा वेळानंतर हरीश आंग्रे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. चांगला खेळ त्यांनी साकारला गेला आणि होत आहेत तंबूच्या आसऱ्याला अर्थात
कैलास शेलार यांना पाहतोय, जे कर्णधार आहेत आणि ते सुद्धा सांगतायत मी सुद्धा एक कॅप्टनशिप सांभाळणारा चांगला खेळाडू आहे आणि त्यांनी विकेट घेतली हरीश आंग्रे यांची. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मेघदूत या ठिकाणी येत आहेत. 8 खेळाडू बाद झाले गेलेत. 10व्या क्रमांकावरती मेघदूत यांना पाठवण्यात आले गेले. आपण त्यांना स्ट्रायकरवरती पाहतोय. कैलास यांचा शेवटचा बॉल, हा चेंडू कट केलाय. पॉइंट मधून चेंडू जाईल डीप पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तोपर्यंत फक्त एकच धाव या चेंडूवरती घेतले. क्रिकेटमध्ये अगदी शांत व अगदी वादळ निर्माण केलं ते हरीश आंग्रे यांनी. वादळाला जरी थांबवलं असलं तरी कोणतेही दडपण न घेता त्यांना माहिती आहे सिंगल डबल जरी आली तरी आपल्याने मोठी एक चांगली आव्हानात्मक टार्गेट आपण सेट करू शकतो. हाचाच अभ्यास करून आलेले मेघनाथ आपण यांना पाहतो, मेघदूत यांना पाहतोय, ज्याने शेवटच्या बॉलवरती घेतली सिंगल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 53. उर्वरित आता शेवटचं षटक, आता डेट ओव्हर, ज्यामध्ये आक्रमण पवित्रा घ्यावा लागतो फलंदाजांना. आक्रमण पवित्रा घेतण्यापेक्षा अगदी तळाचे खेळाडू आता मैदानावरती खेळ करतायत. अगदी 9व्या आणि 10व्या क्रमांकावरचे कौस्तुभ फडके आणि मेघदूत यांना आपण मेघदूत कैकाडी यांना आपण पाहतोय. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळ करतायत. शेवटचं स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन येतात 40+. नरेश ठाकूर हा चेंडू अगदी ऑफ साइड रिझन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. चांगले फटके म्हणजे ऑफ ड्राईव्हचे परफेक्ट स्ट्रोक सिलेक्शन यांना पाहायला मिळतात ते मेघदूत कैकाडी यांना आपण पाहतोय. दोन्ही जे फटके खेळले ना ते अगदी सेन्सिबल क्रिकेट त्यांच्याकडून पाहायला मला. ऑफ ड्राईव्ह केले गेले आणि त्या बॉलवरती 2 सिंगल आल्या गेल्या. पहिल्याच बॉलवरती जशी स्ट्राईक रोटेट झाली शेवटच्या आधीच्या ओव्हरमध्ये आणि स्ट्राईक आल्यानंतर पहिल्याच बॉलवरती सिंगल घेत आहेत ते मेघदूत. स्ट्रायकरवरती आता कौस्तुभ फडके यांना पाहतोय. या बॉलवरती खेळाडू होतोय बाद. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळाली दिनेश शेलार यांच्याकडून. 9वा धक्का टीम नाईट रायडर्सला. धाव फलकावरती लास्ट विकेट बॅट्समन नाही का ऑल आउट डिक्लेअर करावं लागेल. जर त्यांच्याकडे खेळाडू असेल तर त्याला पाठवलं तरीच. 1 विकेट बॅलन्स आहे त्यांच्याकडे नाईट रायडर्स टीम साठी. 9 विकेट गेल्यात. शेवटचे विकेट अजूनही बॅलन्स आहे. कोण असेल तर आपण, नाहीतर नसेल तर मग ऑल आउट. रूल्स नुसार दिनेश शेलार आणि सनीबाई कैकाडी. तुम्हाला टायमिंग अलर्ट असतं तुमचा खेळाडू कितव्या मिनिटामध्ये इन झाला पाहिजे. जर तुमचा टायमिंग होऊन गेला तर तुम्हाला ऑल आउट घोषित करावं लागतं. ऑल आउट खेळाडू बाद म्हणून तुमची लास्ट विकेट आहे. 11 खेळाडू खेळत असतात, परंतु तुमचा खेळाडू जर नसेल, अंपायर डिसिजन द्या आपण काय असेल तर, कारण वेल होतोय. अँग्लो मॅथ्यूज यांना जसा आउट दिला होता खेळपट्टीवरती, लेट आले आणि लेट आल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की आता तुम्हाला वेल संपलेली आहे आणि सन्नी कैकाडी यांचे सुपुत्र आलेत. आय थिंक अतुल कैकाडी आलेत. बघा सन्नी कैकाडी हुशार आहेत, परंतु सन्नी कैकाडी एक विशेष सूचना आहे. गोलंदाजाने आता जरा क्रीजवर जो खेळाडू आहे त्याच्या हिशोबात गोलंदाजी करावी, कारण ॲक्च्युअल या खेळाडूला पाठवणंच नाही आहे. कारण जर इंज्युअर्ड वगैरे झाला, चुकून चेंडू वेगात लागला, असं नाही आहे. खेळाडूवर माझा विश्वास नाही आहे, विश्वास आहे, पण शेवटी काय होतं की गोलंदाज स्वतःच्या नावासाठी गोलंदाजी करणार. अशा वेळेला एखादा चेंडू बाउन्स झाला किंवा खाली राहिला
आणि वेगात आला आणि जर लागला, गार्ड वगैरे घातलाय ना सनी? हा, अतुल कैकाडी नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, शेवटची विकेट आहे नाईट रायडर्स टीमसाठी. हा चेंडू बघा उडवलाय, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, स्ट्राईक रोटेट केली जाते. एकदा या चेंडू टाळ्या झाल्या पाहिजेत अतुल कैकाडेसाठी, टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजांसाठी शक्यतो, कारण 40+ गोलंदाज आहेत. त्यांना माहिती आहे हा अगदी छोटा कलाकार आहे, त्याला संधी निर्माण करून दिली आहे, परंतु त्याला अगदी स्लोवर चेंडू टाकणं फार गरजेचं आहे आणि तेच त्यांनी केलं. ते गोलंदाज नरेश ठाकूर यांना आपण पाहतोय. प्रत्येक षटकारासाठी प्रथमेश कैकाडे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मेघदूत कैकाडी यांच्यासाठी आलंय. वडिलांसाठी आपण पाहतोय प्रथमेश कैकाडी जे सुपुत्र आहेत आणि ते पारितोषिक लावतायत. हा चेंडू ऑफस्टिक द ऑफस्टंप चेंडू फेकलाय. हा चेंडू डॉट आला जातोय. आधीच्या बॉलवरती अतुल कैकाडीनं एक सिंगल घेतली. जो छोटा कलाकार आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती, त्याला 11 क्रमांकावरती पाठवलं जातंय नाईट रायडर्स टीमसाठी. आणि धावफलकावरती धावाचा जर विचार केला 55 धावा आहे धावफलकावरती. नेक्स्ट बॉल. हा चेंडू फ्रंटफुटला गेले होते, थोडासा लेग स्टिकच्या बाहेर फेकलाय. संतोष चौधरी सरांचा इशारा येतोय की हा चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव जोडली जाते. 56वी धाव धावफलकावरती लागली जाते. बॅटिंग करत असताना नाईट रायडर्स करंजाच्या धावसंख्या चांगली अगदी मित्रमंडळी सुरुवात झाली नव्हती. हरीश आंग्रे यांनी डावाला पुढे नेलं. त्यांना माहिती आहे ही लीगच्या स्टेजवरती आपल्याला चांगली धावसंख्या ही करावी लागेल. तेच रन्स जाणून अगदी आत्मविश्वास स्वतःवरती दाखवला गेला आणि तो आत्मविश्वासाला खरा सार्थकी ठरले हरीश आंग्रे. या बॉलवरती एक डाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आता होईल. ऑल आउट. शेवटची रनआउटची विकेट. ऑल आउट होतोय आणि 17 क्रमांक पहिलं संपलं जाईल. धावफलकावरती धाबा आहेत त्या 57. उर्वरित आता सेकंड सत्रामध्ये गरज आहे 30 बॉल 58 या धावसंख्येची सनरायझर्स करंजाडी या टीमला. दिनेश शेलार आणि त्यांची सर्व टीम आपल्याला पाहायला मिळतंय. अतुल कैकाडीसाठी टाळ्या होतात बघा, कारण त्याला माहिती आहे की त्यांनी एक छोटा कलाकार पाठवला नाईट रायडर्स टीम कडून आणि एक चेंडूवरती त्यांनी एक धाव घेतली. कर्णाशेठ शेलार यांच्या पवित्र शुभास्ते शहर पोलीस दल आणि त्यांच्या विरोधात GST हॉलिडे क्रिकेट टीम आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधात GST असे 2 संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. चार ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमने याची दक्षता घ्या. हॉलिडेज आणि GST टीम 4 ओव्हरची मॅच आहे, याची आपण दक्षता घ्यायच्या. नंतर टॉस केला जातोय कारण शेलर यांच्या पवित्र शुभ असते. टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय 30 बॉल 58ची गरज आहे. या धाबा कशा होतील या ऐकण्यासाठी आपण वळतोय आमचे प्रवीण दुगाडे सर यांच्याकडे. हॅलो. तो चलिए मैच के दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे, जहां पर तो पुलिस दल ने टॉस जीता है, लेकिन यहाँ पर रनों की जरूरत है सनराइजर्स को 58। नाइट राइडर बनाम सनराइजर, इस पोल में दोनों ही टीमों ने एक एक मैच जीता है।
तो मैच की तरफ हम चलेंगे। प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी बीच मैदान पे आना जरूरी है। फील्डिंग लगाई जा चुकी है। दोनों अंपायर से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आपको अंदर जाना है। बघा, रस्त्यावर गाड्या पार्क करू नका. येणाऱ्या जाणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होईल नाही. तो दो बल्लेबाज बीच मैदान पर आ चुके हैं, सूरज और दिनेश शेलार. 58 0568 पॅशन हँडल अप केलेली आहे गाडी. बघा, समोरच्या माणसाने जर गाडी पाडली आणि त्यानंतर त्याची गाडी त्याने नेली तर तुम्ही त्याला बोलू नका. तो अंपायर हमारे बिली बावडन, संतोष चौधरी और विशाल पाटिल. गेंदबाज जय पाटिल. आएगा. करंजाड़े प्रीमियर लीग में कुछ कमी नहीं होती, सब कुछ आएगा. थोड़ा इंतजार कीजिए. इंतजार का फल हमेशा मीठा होता है. सागर मात्रे, कल काफी अच्छी इनिंग खेली थी आपने. दूसरे मैच में अगर खेलते तो और ज्यादा मजा आता. 2 ही छक्के लगाया आपने. विशाल भोयर कमेंट्री बॉक्स से संपर्क करें. गेंदबाज तैयार. दिनेश शेलार ने स्लॉग स्वीप लगाया. रोहित शर्मा की यादों को ताजा किया. मिड विकेट बाउंड्री के बाहर 6 रन. बाजी जीतने वाले कोई बाजीगर कहा. आयो इस गेंद को फिर से एक बार मिड विकेट पर खेला है. 1 रन जरूर मिलेगा. 7 पे आता हुआ टोटल रन है 58-51 रनों की अभी भी जरूरत. गेंदें बची है 28. और ये सूरज ने कवर्स में खेला है. कवर पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन. 7 और 4 बनेंगे 11. मैडेंट्री पावर प्ले काफी अच्छा खेल रही है सनराइजर्स की ये प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी. डीजे अब क्या बल्लेबाजी हो रही है सूरज शेलार की. टूर्नामेंट ऑर्गेनाइजेशन का दबाव, टीम को आगे ले जाने का दबाव, और ऐसे दबाव झेलने के बावजूद भी इतनी अच्छी बल्लेबाजी हो रही है.
सनराइजर्स हैदराबाद की हैदराबाद टीम तो आईपीएल में खेलती है, लेकिन सनराइजर्स करंजाड़े टीम जो करंजाड़े प्रीमियर लीग में खेल रही है उस टीम की तरफ से। गेंदबाज तैयार, रन बन चुके हैं 17। ये लटक गए सूरज, गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, कैच लेने की कोशिश करनी चाहिए, दूसरा चुराने की कोशिश और कामयाब है। इसकी रन था लेकिन रिक्स उठाया, डेयरिंग करेगा तो भाई बनेगा। तो टोटल आ चुका है 19 पहले ओवर की समाप्ति के बाद। काफी अच्छी शुरुआत हुई है दिनेश और सूरज की अच्छी बल्लेबाजी के कारण सनराइजर्स के 58 का पीछा करते हुए 24 गेंदों और 39 रनों की जरूरत है। 15 की अंतर है रन और गेंदों के बीच, लेकिन औसत अगर देखें तो महज 10 प्रति ओवर 10 रन। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर पहले ओवर में आ चुके हैं 19 और यह विकेट मिल सकता है दिनेश शेलार का। अरे भाई कैच लेना चाहिए, इतनी बड़ी लीग में आप खेल रहे हो, इतना बड़ा विकेट। पहले ओवर में 19 जा चुके हैं, बॉलर ने मेहनत करके बॉल ली थी, उसके मेहनत के ऊपर पानी फेर दिया आपने। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर सूरज शेलार के बल्ले से निकलता हुआ ये छक्का, अगर दिनेश शेलार का विकेट ज्यादा तो ये छक्का नहीं आता, क्योंकि नए कई बदलाव होते हैं जब आपकी एक गलती हो तो। लगातार दूसरा छक्का आया है सूरज शेलार के बल्ले से। टीम का टोटल 32। और ये डॉट गेंद आई, लेकिन सूरज शेलार ने अपने काम को अंजाम दिया है जिस अंदाज से वो खेल रहे हैं। ओवर नंबर दूसरे में टोटल बन चुका है 58 का पीछे 32। ये सूरज अब लटक चुके हैं, सनी कैकाड़ी ने भी इस कैच को छोड़ा लेना चाहिए था। मेहनत कर रहे हैं सनी, लेकिन साथ मिलना जरूरी है। अब खुद की गेंदबाजी के ऊपर सूरज का कैच छोड़ा, इन्होंने दोनों ही ओपनर्स को निकाला। हेलो, दोनों ही ओपनर्स को बाहर निकाला था।
हाँ, पुलिस दल। टॉस किसने जीता? हेलो। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 58 का पीछा करते हुए 35। 35 रन बन चुके हैं, अभी भी 18 गेंदें और 23 रनों की जरूरत। टोटल आ चुका है 35। 18 गेंदे 23 रन, 18 चेंडू आणि 23 धावांची गरज। अठारह गेंदे 23 रन। सन्माननीय योगेशजी देवेकर साहेब यांचं मनापासून स्वागत। योगेशजी, आपलं मनापासून स्वागत करतोय आम्ही KPL करंजाळे प्रीमियर लीग मध्ये। 18 गेंदे और 23 रनों की जरूरत थी। डॉट गेंद आई, गेंदबाज जय भोईर द्वारा। 17 गेंदे अब 23 रनों की जरूरत। दिनेश शेलार कह रहे भाई एक छक्के की बात है, अंतर कवर करने के लिए हम दोनों ने काफी अच्छी बल्लेबाजी की है। सूरज शेलार, काफी बढ़िया बल्लेबाजी हो रही है। ये 4 रन मिलेंगे और इन 4 रनों के साथ टोटल बढ़ता हुआ तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर रन बन चुके हैं 39। तो अच्छी गेंदबाजी हो रही है। तो टोटल आ चुका है, जरा बच्चे हमारे सामने से हटिए प्लीज। मैच की तरफ हम चलेंगे जहां पर सनराइजर्स, ये अच्छी गेंद सूरज को भी छकमा दिया। अब इस गेंदबाज ने वापसी दिलाई है। टोटल 39 अब जरूरत है। 19 रनों की 19 रनों की जरूरत है। गेंद बल्ले पर ली जरूर है। मिड विकेट के खिलाड़ी ने आकर इस गेंद को फील्ड किया, 1 रन जरूर मिला। 40-18 की जरूरत है आने वाले 2 ओवर्स में। चलिए जल्दी जल्दी, क्योंकि आज एक शो मैच भी है। सनी सर, मैं आपसे गुजारिश करना चाहूंगा शॉर्ट टर्म मीटिंग लीजिए, तब तक हम सुनेंगे डीजे को।
तो गेंदबाज जय पाटिल 12 गेंदें और 18 रनों की जरूरत। मुकाबला काफी रोमांचकारी परिस्थितियों में है, 2 रन जरूर मिलेंगे यहाँ पर। 12 गेंदें 18 की जरूरत थी, अब 11 गेंदें 16 रनों की जरूरत। सूरज और दिनेश शेलार, क्या बल्लेबाजी हो रही है इनके बीच, साझेदारी। सनी कैकाड़ी ने इन दोनों को निकाला था, दिनेश शेलार को आउट किया था और सूरज शेलार को अपने ही फॉलो थ्रू में कैच लेने से उन्होंने वो चूके, लेकिन अब ये 6 रन आ चुके हैं। अब ये मुकाबला ये दोनों जाने नहीं देंगे। ठोक डीजे। यहाँ पर आ चुके हैं, मैं उनका तहे दिल से स्वागत करना चाहूंगा और उनके जो अजीज दोस्त हैं नीलेश विधाते भी आ चुके हैं। विधाता भी हमारी टूर्नामेंट में आ चुका है, जो हमारा नसीब लिखता है नीलेश विधाते। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां बना चुके हैं 47 रन बन चुके हैं, 11 रनों की जरूरत। महेश उरणकर, कई रिकॉर्ड है इनके, अच्छे विकेट कीपर, अच्छे बल्लेबाज। हरिओम पनवेल से ओपन करने वाले ये खिलाड़ी प्रशांत करपे की तालीम में तैयार हुए, संतोष दादा म्हात्रे की तालीम में तैयार हुए। रायगढ़ टेनिस की सुर्खियों में एक अलग नाम, फिर स्पोर्ट्स से जुड़े रहने के कारण उन्होंने उसी को अपना व्यवसाय चुना, स्पोर्ट्स शॉप तैयार की और आज पूरे रायगढ़ के कोने कोने के खिलाड़ी, महज क्रिकेट के ही नहीं, चाहे वो फुटबॉलर हो, चाहे वो हॉकी पटु हो, यानी कि जो खेल खेलते हैं, स्पोर्ट्स में जो इंटरेस्ट रखते हैं, वो सभी खिलाड़ी इनके शॉप में हर दिन ज़रूर आते हैं कुछ ना कुछ लेने के लिए, क्योंकि क्वालिटी से इनकी कॉम्प्रोमाइज़ कभी नहीं होती। पहला ऐसा शॉप जिन्होंने हमारे सुदर्शन पाटिल को टी शर्ट प्रदान किया था। यह व्हाइट बॉल आ चुका है और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल 48, 10 रनों की जरूरत। ये गेंद थोड़ी देर हवा में जरूर थी, लेकिन 1 रन जरूर मिला। महेश काफी पुराने दोस्त हैं हमारे, इनका खेल मैंने शुरू से अब तक देखा है, कई मैचेस में इनके खेल के ऊपर मैंने कमेंट्स किए हैं, कमेंट्री भी की है। काफ़ी अच्छी इनिंग्स इन्होंने हरिओम के लिए और हरिओम की जीत के लिए खेली है। और इनकी टीम की एक खासियत थी, इन्होंने स्टार को बनाया, स्टार को लेकर नहीं खेले। और अब वो श्री समर्थ माऊली तहसील वाइज हाफ को लेकर जा रहे हैं और इन्होंने पहले 50 गांव प्रीमियर लीग के ऊपर फोकस किया, वहां से खिलाड़ी उठाए, फिर 40 गांव प्रीमियर लीग, यार हम बना के दिखाएंगे और उसी हिसाब से वो आगे जा रहे हैं। सूरज का, दिनेश के आउट होने के बाद अब क्रीज पर आ चुके हैं श्री समर्थ माऊली के फ्रेंचाइजी है दिनेश शेलार और कुणाल पाटिल। हाँ, यहां से मैच में वापसी आ रहे बाबा, वाइट बॉल, मुझे लगा डॉट गेंद आई, वापसी आई, कांटे की टक्कर होना जरूरी है। कार्लेकर महाराज के पोता यहां पर मौजूद है। बहुत ही बढ़िया शॉट खेला है, नंबर मिलेंगे 4। बल्लेबाज नरेश ठाकुर, ये हाथ मुझे दे दे ठाकुर, ठोक दीजिए।
जीएसटी ने टॉस जीता, क्या फैसला किया सर? फील्डिंग चलिए उतारिए। हमारे कमेंट्री बॉक्स में आप दोनों एक एक प्लेयर भेजिए ताकि हमें आपके नाम सही ढंग से लेने का मौका मिले। आशिष उद्दार 5 विकेट ज्याने घेतल्यात, पहिला गोलंदाज ज्याने 5 बळी घेतले त्या स्पर्धेमध्ये तो आशिष उद्दार ठरलाय या सामन्याचा सामनावीर।